सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही। महायुती सरकारनं शेतकऱ्यांना फसवलंय अशी टीका करत सरकारनं शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवले नाही तर मोठं जन आंदोलन उभं करू असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। या सरकारनं निवडणुकीपूर्वी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, परंतु आतापर्यंत अंमलबजावणी प्रत्यक्षात मात्र कुठेही झालेली दिसत नाही असं म्हणत महायुती सरकारनं सर्वसामान्य महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना फसवलंय अशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे। म्हणून सरकारनं केलेल्या घोषणांचा पाऊस पडला, म्हणून आता त्यांना आंदोलनाच्या माध्यमामधनं आठवण करून देत आहोत। गेवराई बाजार या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट गावकऱ्यांशी चर्चा केली आहे। क्या हुआ तेरा वादा हे प्रश्न विचारण्यासाठी निवडणुकीपूर्वी या सरकारनं शेतकऱ्यांचे कर्जमाफी करून विविध घोषणा केल्या। अद्याप कोणतेही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीयेत, त्यामुळे मोठे आंदोलन उभे करणार आहोत असं देखील दानवे यांनी म्हटलंय। नाही, अशी वेळ आली की आता तेच होणार जे महाराष्ट्राच्या मनात आहे। असं उद्धवजी बोलल्यानंतर आम्ही काय बोलायचं? आम्हाला ते हे पण आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी। निवडणूक वेगळा विषय आहे, पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे। बरं, क्या हुआ तेरा वादा या थीम अंतर्गत आता जनआंदोलन तुम्ही खरं सुरू केलेलं आहे। आज या ठिकाणी तुम्ही संवाद देखील साधला आहे, काय सांगा? मी आज पूर्ण जालना जिल्ह्यात आहे अशा पद्धतीनं। बदनापूर आहे, अंबड आहे, घनसावंगी आहे, परतूर आहे, मंठा आहे, सगळ्या ठिकाणी मी जातो आहे। काल पण मी सिल्लोड, फुलंब्री असे अनेक तालुके केले। उद्या परवा कंटिन्यू ह्या आठवड्याभर करणार आहे आणि याच्यातून सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा तर केल्या निवडणुकीच्या वेळेस, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य आहे। आपण सरकारला त्यांच्याच घोषणेचं आठवण आम्ही करून देतो आणि तुम्ही क्या हुआ तेरा वादा, तुम्ही वादे केले होते ना जनतेशी, शेतकऱ्यांशी, तर हे काय झालं याचं? हा साधा प्रश्न आम्ही विचारतो, त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। बरं, लाडक्या बहिणीची फसवणूक केली तर कोर्टात जाऊ, अपात्रतेची कारवाई केली तर कोर्टात जाऊ असं बच्चू कडू म्हणतात। सध्या नियमाने जे काय ते दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्याच्यात। जालन्याचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांनी ठाकरे सेनेवर आरोप केला आहे की आता धुळे विश्रामगृहात एवढी जर रक्कम सापडली तर ही ठाकरे सेना सध्या का झोपलेली आहे का, ती का आंदोलन करत नाही? वाटतं त्यांनी आधी पावलं उचलली पाहिजे। ठाकरे सेना योग्य पद्धतीने करतं, कोणी उचललं ते प्रकरण काढलं, कोणी बाहेर? जरा कैलास गोरंट्याला विचारा, पुढे काही होत नाही त्याच्यात। कैलास गोरंट्याला हे विचारा की ते प्रकरण कोणी काढलं बाहेर? अनिल गोटे शिवसेनेचेच आहे, संजय राऊत शिवसेनेचे आहे। जरा तुमच्या नेत्याने काय बोलत नाही म्हणतात, ते काढलं तर आमच्या पक्षाचं आम्ही पाहू म्हणा, तुमच्या पक्षात तुम्ही बघा। तुमच्या गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा राजकीय 2019च्या मंत्रिमंडळात खरं तर मला घ्यायला होतं अशी खतखत त्यांनी व्यक्त केलेली आहे। ते मोठे ज्येष्ठ नेते आहेत, मला त्याच्यातलं काही जास्त माहिती नाही। जालिंदर सुपेकरांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 1 वर्षात 102 बदले त्यांनी केले आहेत, त्यांचा बदल्यांचा रेकॉर्ड 1 वर्षात 102 बदले। जालिंदर सुपेकर हा करप्टेडच आहे अधिकारी। हे काय आता आगवणीमुळे बाहेर आला अशातला काही भाग नाही। आधीपासून जालिंदर सुपेकराविषयी ऑब्जेक्शन्स आहे, म्हणजे बदल्यामध्ये, खरेदी याच्यामध्ये, कायद्यांना देणाऱ्या सवलतीमध्ये
काय त्यांना वेगळ्या पद्धतीनं सुविधामध्ये जालिंदर सुपेकर सगळ्या महाराष्ट्रात आहे त्याच्यात अडकलेला आणि त्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. बरं, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा पुनरुच्चार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी. असं कसं होऊ शकतं? बंद नाही होऊ शकत. बंद झाली तर आम्हीच आवाज उठवू ना. बंद करा कोणी मागणी केली? उलट सगळ्यांना लाभ द्या आणि 2100 करा अशी आमची मागणी आहे. किशोर शिरसाट, C24 तास, जालना. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.